सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आपण पाहूयात। उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय। पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षक पदांसाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी आयोजित केली जाणारी एक परीक्षा आहे। राज्यस्तरीय ही परीक्षा असते। दरम्यान काही दिवसांआधी नीटचा पेपर फुटल्याने संपूर्ण देश हादरलेला होता आणि आता हा पेपर फुटल्याने महाराष्ट्र हादरलेला आहे। महत्वाची बातमी आपण पाहतोय। उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटला आणि त्यामुळे आता ही परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे। दरम्यान महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ही इयत्ता 1ली ते 8वीच्या शिक्षक पदांसाठीची उमेदवारांची पात्रता परीक्षा असते। दरम्यान या परीक्षेचा पेपर फुटल्याने परीक्षा आता रद्द करण्यात आलेली आहे। शिक्षकांची पात्रता परीक्षा याचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे। उद्याची परीक्षा होती आहे, अजून पुढे ढकलली मला माहिती नाही, ढकलतील, परंतु या सरकारला साधा टीईटीचा पेपर सांभाळता येत नाही। नीटचं सगळं केंद्र महाराष्ट्रामध्ये आहे। हे सरकार गुड गव्हर्नन्सच्या गोष्टी करतं, हे सरकार झिरो टॉलरन्सच्या गोष्टी करतं। कुठं गुड गव्हर्नन्स आहे, कुठं झिरो टॉलरन्स आहे। एवढ्या नीटच्या लोकांना जेलमध्ये टाकलं तरी टीईटीचा पेपर फुटतो। याचाच अर्थ सरकारचा कुठेतरी पेपर फुटीमध्ये सहभाग आहे। मला एवढंच म्हणायचंय की जिथे फोडाफोडीमध्ये सरकारमधली काही लोक व्यस्त आहेत, तिथे विद्यार्थ्यांचा पेपर फुटल्याचं दुःख कोणालाही नसेल किंवा त्याकडे लक्ष द्यायलाही त्यांना वेळ नसेल, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। पण तरुणांच्या भविष्याशी जो चाललेला खेळ आहे हा नक्कीच निषेधार्ह आहे। आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यात तरी विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती आणि या परीक्षांच्या या सगळ्या गोष्टींवरती दरोडे टाकणं बंद करावे आणि योग्य त्यांच्या मेहनतीचं जे त्यांना योग्य परीक्षा देऊन फळ देण्याचं काम सरकारने करावं, एवढी आमची विनंती। टीईटीच्या पेपरच्या बाबतीमध्ये काही गैरसमज प्रचंड पद्धतीनं त्या शिक्षकांमध्ये आणि संबंधित यंत्रणेमध्ये निर्माण झाले आणि म्हणून तो गव्हर्नमेंटने निर्णय घेतला। शिक्षकांच्या पूर्व परीक्षेचा देखील पेपर फुटतो म्हणजे इथे कोणी सुरक्षित नाहीये। अशा अनेक पेपर फुटीचे प्रकरण अनेक वेळा चव्हाट्यावर आलेले आहेत, पण ज्या पेपर फुटीमध्ये जे सामील आहेत, जे आरोपी आहेत, त्यांच्यावर आतापर्यंत कठोर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही। कारण सरकारमधलेच काही लोक जाणून बुजून हे पेपर फोडण्याचं काम करतात। म्हणून सरकारला इशारा आहे, असे पेपर फुटीचं गजकरण जे झालंय त्याचं औषध लावून उपचार करून बरं करावं। इथून भविष्यात तर पेपर फुटले नाही पाहिजे, नाही तर जनताच तुम्हाला एक दिवस फोडेल। काल मात्र काही अनोळखी इस्मांकडे अशा पद्धतीचे पेपर आढळून येत असल्याची माहिती भिवंडी परिसरातल्या पोलिसांना त्या ठिकाणी मिळाली। तात्काळ आमच्या गृह विभागाच्या भिवंडी पोलिसांनी त्या इसमांना त्या ठिकाणी पकडलं आणि सदर पेपर हा टीईटी संबंधित जो महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेने तयार केला होता त्यांचाच आहे का हे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कन्फर्म केलं। ती माहिती त्या ठिकाणी प्राप्त झाली। ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं होण्याकरिता उद्याची टीईटी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली असून ही पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पारदर्शक पद्धतीनंच ही परीक्षा यानंतर घेण्यात येईल। उद्या होणारा टीईटीचा, ज्याला शिक्षक पात्रता परीक्षा आपण असं म्हणूया, त्याचा पेपर सुद्धा फुटलाय। सेवेत असणारे शिक्षक आणि नवीन उमेदवार असे 6 लाखांच्या वर हे सगळे उमेदवार उद्या त्या परीक्षेला पात्र होते। भिवंडीत कुठली तरी घटना घडली आणि तिथे पेपर लीक झालाय असं शिक्षक परिषद म्हणते, परीक्षा परिषद म्हणते। साध्या धड परीक्षा सुद्धा घेत नाहीयेत सरकारला। ह्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी कुठला खेळ सुरू केलेला आहे सरकार आणि प्रशासनाने? काय चाललंय महाराष्ट्रात? नीटच्या पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र, टीईटीच्या पेपर फुट, आता टीईटीचा पेपर सुद्धा महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात फुटला। एकीकडे पोलीस भरतीचा पेपर ऑनलाईन तो सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये गोंधळ झाला आणि तो पेपर फुटल्याची माहिती आहे। मला कळत नाही की महाराष्ट्र सरकारला झालं तरी काय, टीईटीचा पेपर फुटतो कसा? म्हणजे सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांच्या भविष्याच्या संदर्भात काही देणं घेणं नाही। नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं। जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल
तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीत सुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. कारण का इथं आपण बघितलं 4.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा तिथं देत असतात. नीटमध्ये 26 लाख विद्यार्थी होते. त्यामुळे हे जे काय झालंय ते चुकीचं झालंय. महाराष्ट्राची परंपराच बदलली. महाराष्ट्रात फक्त सगळं फुटतच. आमदार फुटतात, खासदार फुटतात, पेपर फुटतात, फक्त फुटत एवढं बाकी काय राहत नाही. काय नवीन काय? MPSCचे पेपर फुटले, MBBSचे पेपर फुटले, नीटचे पेपर फुटले. आम्हाला गांभीर्यच नाही कसं, आणि लोकही आम्हाला गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारला लोक जेव्हा गांभीर्याने घेत नाही तेव्हा असे प्रकार बिनधास्त चालू असतात. ही गंभीर बाब आहे. याची शासनाने गंभीरपणे नोंद घेतलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी पण याची गंभीर नोंद घेतलेली आहे. पोलीस प्रशासनाला त्याचा सखोल चौकशी करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि या चौकशीतून जे काही समोर येईल त्या सर्वांवर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. उद्या जी परीक्षा होणार होती ती आता पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पुढची जी काही तारीख निश्चित केली जाईल ती येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्या माध्यमातून जे काही परीक्षार्थी आहेत त्यांना कळवली जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.